नमस्कार मंडळी, इन्फोर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना म्हणजे एक अभेद्य चिरेबंदी वाडा। सुरुवातीला समाजकारण आणि नंतर राजकारणात पडलेली शिवसेना म्हणजे कट्टर हिंदुत्ववाद। कोणालाही सांगावे, जबाबदारी टाकावी, पण साहेबांचा शब्द खाली पडला असे कधीच झाले नव्हते। वंदनीय साहेबांनी दिलेला आदेश म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ। देशावर कोणाची सत्ता असली तरी स्वतःच्या मतांवर, स्वतःच्या धोरणांवर चालणारी शिवसेना म्हणजे फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा एक आदेश होता। एवढंच काय, महाराष्ट्रावर कोणाची सत्ता असली तरी मुंबईवर घट्ट पकड असायची ती शिवसेनेची। मराठी भाषा, मराठी माणूस यांच्या हितासाठी कोणालाही अंगावर घेण्याची, लढा देण्याची तयारी दाखवणारी बाळासाहेबांची शिवसेना। शिवसेनेला कधी बंड किंवा बंडाळी माहीत नव्हती। वंदनीय बाळासाहेबांच्या विरोधात मत व्यक्त करणे हे सुद्धा माहीत नव्हते, बंड करणे तर बाजूला राहिले। वंदनीय बाळासाहेब यांचे त्यावेळचे दोन महत्त्वाचे नेते म्हणजे छगन भुजबळ आणि मनोहर जोशी, अगदी डावे उजवे। शिवाय वामनराव महाडिक, प्रमोद नवलकर, दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे, मधुकर सरपोतदार, रमेश प्रभू, नारायण राणे अशा कडव्या कार्यकर्त्यांची एक मोठी फळीच दिमतीला होती। मोठ्या मोठ्या नेत्यांची फौज त्यांच्याशी एकनिष्ठ होती। पण एक गोष्ट लक्षात घ्या, शिवसेनेचे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक आणि मराठी माणसाच्या हिताचे असायचे। कोणत्याही नेत्यांमध्ये मतभिन्नता नसायची। तर अशा या वाटचालीला शेवटी कोणाची तरी दृष्ट लागलीच। शिवसेनेची महाराष्ट्रात ताकद वाढत चालली होती। त्यात भारतीय जनता पार्टीबरोबर युती झाली, जी नंतर 25 वर्षांपेक्षा जास्त टिकली। भारतीय जनता पार्टीकडून प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे युतीचे शिल्पकार ठरले। महाराष्ट्र राज्यात युतीचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वीच शिवसेनेला पहिल्यांदाच मोठ्या बंडाला सामोरे जावे लागले होते। शिवसेनेमध्ये नंतर बऱ्याच वेळा बंड झाले, पण छगन भुजबळ यांनी केलेले पहिले मोठे बंड त्यामुळे नेहमीच लक्षात राहील। छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील, विजय वडेट्टीवार, राहुल नार्वेकर आणि शेवटी राज ठाकरे या मंडळींनी शिवसेनेतून फुटून वेगळी चूल मांडली किंवा दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश केले। हो, 3 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड तर सर्वात मोठे ठरले। त्याने शिवसेना फोडून मुख्यमंत्रीपद मिळवले। त्यापेक्षा निवडणूक आयोगाने त्या गटाला अधिकृत शिवसेना आणि शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही देऊन टाकले। ही अगदी ताजा इतिहास आहे, पण हे बंड झाले बाळासाहेबांच्या निधनानंतर। त्यामुळे छगन भुजबळ यांच्या पहिल्या बंडाला विशेष महत्त्व आहे आणि त्याचा मोठा गाजावाजाही त्या काळी झाला होता। शिवसेनेतून फुटून बाहेर पडणे म्हणजे मृत्यूला सामोरे जाणे, राजकारण संपवून घेणे असे एक समीकरण मानले जायचे। पण मोठी हिंमत करून, प्रचंड धाडस दाखवून भुजबळ बाहेर पडले आणि राजकारणात टिकूनही त्यांनी दाखवले। हल्ली काय, शिवसेना आणि बंडखोरी असा एक इतिहास झाला आहे, तो भाग वेगळा। पूर्वी वंदनीय बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना सोडून बंडखोरी करणारा राजकारणी पुन्हा निवडून येत नव्हता, हा इतिहास खराही आहे। तथापि गेल्या काही वर्षात निवडणुकीत पराभवाला सामोरे गेल्यानंतरही काही जण राजकारणात पुन्हा यशस्वी झाले आहेत, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मोठा दबदबा होता। त्यांना कधीच त्यांचे वर्चस्व कमी होऊ दिले नाही। वंदनीय बाळासाहेबांचा शब्द हा अंतिम असायचा, त्यात त्यांनी कधीच तडजोड केली नाही, कधीच माघार घेतली नाही। शब्द म्हणजे शब्द। शिवसेनेत आल्यापासून छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते म्हणून ओळखले जातात। त्यांची ओळख बाळासाहेब यांच्या अगदी निकटवर्तीयांपैकी एक अशी होती। मात्र 1985 पासून दोघांमध्ये काहीसा दबक्या आवाजात वाद सुरू झाला होता। त्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून उदयास आला आणि तेथे वादाची पहिली ठिणगी पडली। विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची निवड करताना वंदनीय बाळासाहेब ठाकरे ही जबाबदारी देतील असे भुजबळांना वाटले होते, पण तसेच झाले नाही। वंदनीय बाळासाहेबांनी मनोहर जोशी यांना विरोधी पक्षनेतेपद दिल्याचे समजतात भुजबळांना मोठा धक्का बसला। यानंतर भुजबळांना राज्याच्या राजकारणातून काढून शहराच्या राजकारणापुरते मर्यादित केले गेले। त्यांना मुंबईचे महापौर करण्यात आले, त्यामुळे ते काही काळ नाराज होते, हे सर्वांनाच आठवत असेल। वंदनीय बाळासाहेब आणि शिवसेनेच्या विरोधात मनामध्ये धुमसत असलेल्या भुजबळांनी शेवटी मुहूर्त काढला। दिनांक 5 डिसेंबर 1991 हा तो दिवस, शिवसेनेमध्ये दुहीची आणि बंडाची बीज पेरणारा। छगन भुजबळांनी थेट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात बंड केले। शिवसेना ब नावाचा वेगळा गट स्थापन करून मूळ शिवसेनेपासून वेगळे होत असल्याचे पत्र शिवसेनेच्या 6 आमदारांनी त्यावेळी विधानसभा अध्यक्षांना दिले आणि अचूक वेळ साधून त्यानंतर भुजबळ यांनी समर्थक आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला। महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण हादरले। आता पुढे काय होणार? भुजबळांच्या जीवाला धोका, त्यांची भूमिका काय, वंदनीय बाळासाहेब गप्प बसतील का, अशा अनेक शंका कुशंका अक्षरशः ऊत आला होता। राज्यातच नव्हे तर देशामध्ये चर्चा सुरू असताना भुजबळांनी शिवसेनेचे 2 तुकडे केले। बाळासाहेब ठाकरे कुटुंबाशी कोणीतरी पंगा घेण्याची किंवा कुठून तरी फसवणूक होण्याची ही पहिलीच वेळ होती। ह्यात सांगताना अजूनही थराराचा अनुभव घेता येतो। मातोश्रीवर काय झालं असेल याचा थोडासा विचार करा। छगन भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांच्यासोबत 18 आमदार बाहेर पडणार होते, पण ऐनवेळी 12 आमदारांनी कच खाल्ली
आणि 6 आमदारच त्यांच्यासोबत बाहेर पडले. आता मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे छगन भुजबळ वगळता आज राजकारणात कोणताही आमदार टिकलेला नाही. छगन भुजबळांनी शिवसेनेच्या 6 आमदारांसह बंड केले होते. त्यांनी केलेले हे बंड शिवसैनिकाच्या पचनी पडले नव्हते. त्यामुळे बंडानंतर कित्येक दिवस त्यांना गायब होऊन भूमिगत राहावे लागले होते. त्यानंतर काँग्रेसने त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना जवळ करीत गृहनिर्माण खात्याचे मंत्रिपद दिले होते. त्यानंतर आली ती 1995ची विधानसभा निवडणूक. मुंबईतील माझगाव हा भुजबळांचा मतदारसंघ. तेथून नवा कोरा कार्यकर्ता असलेला बाळा नांदगावकर हा मोहरा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी शोधला. लाखोबा म्हणजे छगन भुजबळांच्या विधानसभेच्या फडात माती चारेल असे जाहीर करून टाकले आणि झाले तसेच. छगन भुजबळांनी शिवसेना सोडली हे मुंबईकरांना रुचले नव्हते, शिवसैनिकांना तर नाहीच नाही. माझगाव मतदारसंघातून बाळा नांदगावकर या त्यावेळच्या किरकोळ शिवसैनिकाने छगन भुजबळ यांना धूळ चारून त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात भाजपा शिवसेना युतीचे सरकार आले. त्यामुळे छगन भुजबळांची अवस्था फारच वाईट झाली होती. त्यांच्यासोबत गेलेल्या 6 आमदारांपैकी एकही आमदार पुन्हा निवडून आला नाही. ही होती वंदनीय बाळासाहेबांची ताकद. तसे पाहिले तर भुजबळांचा आक्रमक आणि सडेतोड स्वभाव, त्यांच्या वेळोवेळची भक्कम भूमिका, ओबीसींचा नेता म्हणून त्यांची होत असलेली वाहवा काँग्रेसला पचणारी नव्हती. पुढे त्यानंतरच्या काळात 1998 साली काँग्रेसमध्ये फूट पडून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी भुजबळ यांनी अपेक्षेप्रमाणे काँग्रेस सोडून शरद पवार यांची साथ दिली. त्यामुळे राज्यात 1999 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा छगन भुजबळ यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. अर्थात ती शरद पवार यांची कृपा असेल असेच मानले गेले. छगन भुजबळ यांनी ओबीसींसाठी फार मोठे योगदान दिले आहे. प्रत्येक वेळी अतिशय स्पष्ट भूमिका मांडल्यामुळे ते अडचणी सुद्धा आल्या आहेत. पण आपल्या भूमिकेशी ठाम राहण्याची त्यांची पद्धत त्यांच्या कार्यकर्त्यांना आवडते. आयुष्यात अनेक चढउतार पाहिले तसेच मोठा तुरुंगवासही भोगलेले भुजबळ हे लढवय्ये नेते म्हणून जनतेच्या नेहमीच आठवणीत राहतील. आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेविरोधात मोठे बंड करणारे, शिवसेनेला मोठे खिंडार पाडणारे पहिले नेते म्हणून त्यांच्याकडे धडाडीने पाहिले जाईल. श्रोते हो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे चॅनल इन्फॉरीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुर्तास खूप खूप धन्यवाद.